पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अजूनही या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट या ठिकाणी आलेली नाही आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे, कधीपर्यंत ही लिस्ट येणार आहे, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा। तर मी तुम्हाला याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्टचा जो कडाबा हा या ठिकाणी कमी जाणार आहे, लक्षात ठेवा। तर सर्व डिव्हिजनचा कडाब किती जाणार आहे, अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराजनगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई, नागपूर सिटी, नागपूर, मुफसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुफसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। तर या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरी वाइज कटअप किती जाणार आहे, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी कॅटेगरी वाइज, कास्ट वाइज कॅटेगरी कटअप किती जाणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। कटअप किती जाणार आहे, सेफ झोन का आहे आणि त्याचबरोबर 60%, 70%, 80% वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे का याबद्दल पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। आणि 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून एक रेशो आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे जेव्हा मेरिट लिस्ट लागले तेव्हा मी तुम्हाला तारखा सांगितल्या आहे आणि त्या तारखेपर्यंत त्या ठिकाणी लिस्ट लागले। ज्यावेळेस पहिली लिस्ट लागली होती त्यावेळेस सुद्धा सांगितलं ह्या तारखेला लागणार आहे म्हणून, दुसऱ्या पण लिस्टच्या वेळेस सांगितलं, तिसऱ्या पण सांगितलं, चौथ्या पण सांगितलं आणि 5व्या लिस्टची जे विद्यार्थी मित्रांनो तारीख आपली चुकत आहे। मी तुम्हाला जे काही तारखा सांगितल्या 5व्या लिस्टच्या अजूनही या ठिकाणी लिस्ट आलेली नाही, कारण की सध्याच्या कंडिशनला जे विद्यार्थी मित्रांनो त्यांचं त्या ठिकाणी लिस्ट लावायचं जे हे काम या ठिकाणी चालू आहे, त्यामुळे काही त्या ठिकाणी काम चालू आहे हे लिस्ट लावण्यामध्ये, ठीक आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही एक लक्षात ठेवा, भरपूर विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही, कारण की 26 जून 2026 फॉर्म डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची शेवटची तारीख होती, ज्या विद्यार्थ्यांचं 4थ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं होतं। जे काही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 4थी मेरिट लिस्ट जे याच्या अगोदर लागली होती, तर त्या विद्यार्थ्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे हे 26 जून हे शेवटची तारीख होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची। आणि भरपूर विद्यार्थ्यांनी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं नाही आहे 4थ्या लिस्टमध्ये, आणि त्यामुळे त्या काही जागा या ठिकाणी रिक्त राहिल्या, त्यामुळे जे विद्यार्थी मिळून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे संयम आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे, कधीपर्यंत लागणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते, लक्षात ठेवा, ठीक आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी 5वी मेरिट लिस्ट आपल्याला 31 जुलैच्या अंदर आपल्याला पाहायला भेटणार आहे। जर समजा 31 जुलैपर्यंत या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट लागली नाही, तर मग जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ऑगस्टच्या पहिल्या हप्त्याच्या अंदर आपल्याला या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी मेरिट लिस्ट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 5व्या मेरिट लिस्टचा या ठिकाणी कडाप किती जाणार आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, त्याचबरोबर अमरावती डिव्हिजन, बारामती डिव्हिजन, बीड डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, बुलढाणा डिव्हिजन, चंद्रपूर डिव्हिजन, आता या डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे, सेफ झोन का आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ओपन असाल तर जवळपास 88 ते 91 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे ओपन कॅटेगरीचा, किंवा 88 ते 90च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 86 ते 91च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही जर एससी कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 82 ते 88 किंवा 90च्या आसपास आपल्याला या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे। एसटी कॅटेगरीचे असाल तर 78 ते 84च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे। त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 80 ते 90च्या दरम्यान आपल्याला कडाप पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी पीडब्ल्यूडी दिव्यांगजन असाल तर 65 ते 75च्या दरम्यान कडाप पाहायला
भेटणार आहे। एवढा काही सेफ झोन या डिव्हिजनचा असणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते विद्यार्थी मिळवणं छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे आणि मालेगाव डिव्हिजन। आता हे जे डिव्हिजन मी तुम्हाला वाचून दाखवलं तर या डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे तर बघा विद्यार्थी मिळवणं ओपन दर तुम्ही असाल तर जवळपास 80 ते 90 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे दर तुम्ही असाल तर 86 ते 92 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि त्याचबरोबर एससी कॅटेगरीचे असाल तर 82 ते 90 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। एवढा काही सेफ झोन आहे आणि त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचे दर तुम्ही असाल तर 78 ते 85 च्या दरम्यान कडाप जाणार आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 80 ते 88 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जे आहे तर 80 ते 88 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर पीडब्ल्यूडी असेल दिव्यांगजन तर 65 ते 70 च्या दरम्यान आपल्याला कडाप पाहायला भेटणार आहे। एवढं काही सेफ झोन असणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई डिव्हिजन आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, त्याचबरोबर मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई जीपीओ आहे। आता हे काही मी डिव्हिजन तुम्हाला वाचून दाखवले। हे डिव्हिजन असे आहे की या ठिकाणी ज्यावेळेस जागा निघाल्या होत्या फक्त ओपनच्या ज्या जागा आहेत 2-3 4 अशा जागा होत्या, 2-4 2-4 2-6 अशा प्रकार जागा होत्या आणि कॅटेगरी वाईज जागा होत्या नव्हत्या। एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस च्या आणि पीडब्ल्यूडीच्या 1-2 अशा जागा त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रिस्क घेतली नाही, भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरला नाही। आणि दुसरी गोष्ट मुंबई सारख्या ठिकाणी महागाई जास्त राहते कारण की तिथं रूम भाडं जे 5 ते 10 हजार रुपये रूम भाडं लागते लक्षात ठेवा। चांगले जर रूम पाहिजे म्हटलं आणि त्याचबरोबर जेव्हाचे 4-5 हजार रुपये असं 15 हजार रुपये खर्च देत चालला जाते, त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरला नाही। आणि सर्वात कमी डिव्हिजन या ठिकाणी कॉम्पिटिशन सर्वात कमी जे कॉम्पिटिशन आहे तर या डिव्हिजनचे आहे मुंबईमध्ये जे तुम्हाला वाचून दाखवलं। आता कडाप किती जाणार आहे डिव्हिजनचा ओपन असाल तर 80 ते 88 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे, ओबीसी असाल तर 80 ते 88 पर्यंत कडाप जाणार आहे, एससी असाल तर 80 ते 86 पर्यंत कडाप जाणार आहे आणि त्याचबरोबर एसटी असाल तर जवळपास या ठिकाणी 80 ते 85 जाणार आहे, ईडब्ल्यूएस असाल तर 80 ते 85 पर्यंत जाणार आहे, पीडब्ल्यूडी दिव्यांगजन असाल तर जवळपास या ठिकाणी 60% 70%च्या आसपास आपल्याला कडाप पाहायला भेटणार आहे। एवढा काही सेफ झोन असणार आहे। तर त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी विद्यार्थी मिळवणं बघा नागपूर सिटी आहे, त्याचबरोबर नागपूर मुफसूल आहे, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुफसूल। आता या डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे तर बघा विद्यार्थी मिळवणं तुम्ही जर या ठिकाणी ओपन असाल 80 ते 92 पर्यंत जाणार आहे कडाप आणि एससी असाल तर जवळपास या ठिकाणी 80 ते 91 जाणार आहे, ओबीसी असाल तर 86 ते 92 पर्यंत कडाप जाणार आहे, एसटी असाल तर 78 ते 86 पर्यंत आणि ईडब्ल्यूएस असाल तर 80 ते 88 पर्यंत जाणार आहे आणि पीडब्ल्यूडी दिव्यांगजन असाल तर जवळपास 65 ते 75च्या दरम्यान जाणार। एवढा काही सेफ झोन पाहायला भेटणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, त्याचबरोबर RMS BM DN मिरजा, RMS एलडीएन भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। आता या डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे ओपन असाल तर 88 ते 90 पर्यंत जाणार आहे, ओबीसी असाल तर 86 ते 92 जाणारच आहे, एससी असाल 82 ते 88 पर्यंत, एसटी असाल 78 ते 90 पर्यंत आणि त्याचबरोबर ईडब्ल्यूएस असाल तर 80 ते 90 पर्यंत आणि त्याचबरोबर पीडब्ल्यू दिव्यांगजन 65 ते 75 पर्यंत। एवढा काही सेफ झोन आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या दाडीतच आमचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद।